भारती आज आपण मराठीचा गद्य या गटातील उपघटक धाडसी कॅप्टन राधिका मेनन करणार आहोत. तर त्यांचं थोडक्यात तुम्हाला एक त्यांनी जे केलेलं ते थोडक्यात तुम्हाला त्याचा सारांश सांगते आणि त्यानंतर आपण एक ॲक्टिव्हिटी घेणार आहोत. ठीक आहे. धाडसी कॅप्टन त्यांना नाव म्हटलेलं आहे. तर कॅप्टन राधिका मेनन या नौसेना दलामध्ये कॅप्टन या पदी कार्यरत होत्या. तर एके दिवशी खूप समुद्रामध्ये खूप वादळी प्रसंग निर्माण बंगालच्या उपसागरामध्ये समुद्र वादळी अवस्थेत असताना 7 मच्छीमार अडकले होते. तर त्यांना सुटका करण्याची कामगिरी धाडसी कॅप्टन राधिका मेनन यांनी केलेली आहे. तर ते करत असताना त्यांनी 3 वेळा म्हणजे त्यांचा प्रयत्न त्यांनी केला होता. तर 3 वेळा तो प्रयत्न फसलेला होता आणि 3ऱ्या वेळेला त्यांची सुटका केलेली आहे. म्हणजे त्यातून त्यांची आपल्याला काय कौशल्य दिसून येते, लीडरशिप चिकाटी दिसून येते की त्यांनी तो प्रयत्न करणे हे सोडलेले नाही आहे. चिकाटी हा गुण कोणाचा असतो म्हणजे आपण म्हणू शकतो नेत्यामध्ये चिकाटी हा गुण असावा असं आपण मागील घटनेत बघितलेलं आहे. स्वामी विवेकानंद यांच्यामध्ये गुण होता. तर नेतृत्वाचे गुण म्हणजे कसे असावेत हे आपल्याला कोणावरून समजते. धाडसी कॅप्टन राधिका मेनन हा पाठ आपण पुढे बघितल्यानंतर समजणार आहे. मग तशाच प्रकारे तुम्हाला एखादी समस्या दिल्यानंतर काम करता येते काय हे आपण आता बघूया. एक ॲक्टिव्हिटी घेऊया. तुम्ही तयार आहात सगळे? तिघजण बोलूया. म्हणजे हे स्थळ आहे काढलेले आहे आणि त्यामध्ये 2 वस्तू ठेवलेल्या आहेत. तर तुम्हाला मी तर तुमच्यामध्ये लिडरशिप कोण करणार, नेतृत्व कोण करणार, तुमचा एक गट आहे कोण करणार तो मध्ये उभा लिडर नाही हे काम कुठे तुम्ही दोघीजण जवळ म्हणायचं आहे. एकमेकांच्या खांद्यावर सांगते की एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवायचा आहे. डोळे बंद असणार तुमच्या दोघींचे. हा तुमचा नेता आहे आणि ही जो सांगेल तो डिरेक्शन तुम्ही फॉलो करायचा आहे. मग ते करत असताना तुला जर ती सांगणार आहे की ह्या बाजूला तुला जायचं आहे तर ती तुला असं करणार, त्या बाजूला टॅप करणार, त्या बाजूला जायचं तर ह्या बाजूला टॅप करणार. तुला जर खाली बसायचं आहे तर ह्या बाजूला खाली बसून ह्या बाजूला ती वस्तू ठेवायची आहे तर ह्या बाजूला त्या पायाने टॅप करणार, त्या बाजूला करायचं तो हिला डिरेक्शन द्यायचं, तो हिला डिरेक्शन द्यायचं. मग तुमचं हे कॉर्डिनेशन म्हणजे ही नेतृत्व केल्यानंतर तुमचं कॉर्डिनेशन दिसून येणार समजलं. पण डोळे त्यावेळेला बंद असायला पाहिजे आणि ती वस्तू तिकडे ठेवायची, तू तुझे डोळे उघडेस, तू नेता आहेस तिथे या इथून तुझं डिरेक्शन जाणार समजलं. तुमच्या दोघांचे डोळे बंद असणार समोरच्या आणि खांद्यावरती राहत असणार एक सगळ्यांना. तू हिला डिरेक्शन समजलं. थांबण्यासाठी दोन्ही हात त्या थांबण्यासाठी दोन्ही हात थांबले. मानसशास्त्राचं सगळं तुला डिरेक्शन देते.
मानसशास्त्राचं प्रयोग ज्यांचं राहिले त्यांना ते सर्व बरोबर. दोन्ही मोठ्या प्रत्येक थांबायचं आहे. अशा प्रकारे आता एक विद्यार्थ्यांनी काय सादर केलेलं आहे तर एक नेता त्यांना दिशा दाखवतो आणि त्याच्यावरती कोऑर्डिनेशन करून सगळेजण सहभाग होऊन त्याच्यामध्ये सहभाग होऊन ते कसं त्याच्यावरती काम करतात. म्हणजे एका नेत्याचं दिशा दर्शवणं किती महत्त्वाचं असते आणि त्या गटाला डिरेक्शन दिलं जर नेत्याची दिशा चुकली तर पूर्ण गटाची दिशा चुकू शकते. म्हणजे त्याच्यामध्ये तो कसं काय काय वेगवेगळ्या प्रकारचे गुण असावे लागतात. एकाच वेळेला त्यांना दिशा दाखवायचं असते. त्यानंतर त्या ध्येयावरती पण लक्ष केंद्रित करायचं असते जे जिल्ह्यापर्यंत आपल्याला जायचं आहे. अशा प्रकारचंच सर्व तिथल्या कॅप्टन राधिका मेनन या ज्या होत्या तिथे काम करणाऱ्या त्या जहाजावरती काम करणाऱ्या अनेक म्हणजे वेगवेगळ्या नौसैनिकांना घेऊन